मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024 100% अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, किती 100%? भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024, ज्यामध्ये शेतकऱ्याला फळबाग लागवडीसाठी प्रति एकर 1,00,000 ते 40,000 रुपये अनुदान दिले जाते. ते अनुदान शेतकऱ्यांना कशा प्रकारे वाटले जाते, तसेच किती टप्प्यांमध्ये दिले जाते, या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, याची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. तर या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आंबा, डाळिंब, द्राक्षे, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, संत्रा, चिक्कू, अंजीर, मोसंबी या फळबागावरती शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी पात्रता. तर पात्रता काय असणार आहे? अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याला फळबाग केल्यानंतर त्या फळबागेला ठिबक सिंचन बसवावे लागेल. यासाठी सरकारकडून 100% अनुदान देण्यात येते. त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये ठिबक सिंचन बसवावे लागेल. दुसरा पॉईंट आहे, त्यानंतर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल की जे शेतकरी संपूर्णपणे शेती करतात. त्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये काम करत नसेल, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. मित्रांनो, तुमच्या घरातील कोणीही सदस्य सरकारी म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असेल तर त्याला ही योजना मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती 7/12 असेल त्याच शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकतो. मित्रांनो, ज्याच्या नावावर म्हणजे शेती आहे तो अर्ज करू शकतो. त्याचबरोबर जर शेतकरी जे याच्या अगोदर संबंधित योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांना योजना मिळू शकत नाही. मित्रांनो, याच्या अगोदर या योजनेचा लाभ घेतले असतात तर तुम्हाला ही योजना मिळणार नाही. तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना आता अनुदान वाटप काय राहणार आहे ते बघून घेऊया. महत्त्वाचे म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024 योजनेसाठी अनुदान हे 3 टप्प्यामध्ये दिले जाते. ज्यामध्ये प्रथम टप्प्यात जेव्हा अर्जदार उमेदवार या योजनेसाठी पात्र होतो तेव्हा त्यांना 50% अनुदान दिले जाते. म्हणजे जर तुम्हाला योजनेसाठी 1,00,000 रुपये मंजूर झाले असतील तर प्रथम तुम्हाला 50% अनुदान मिळणार आहे, म्हणजेच 50,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 30% अनुदान दिले जाते, म्हणजेच 30,000 रुपये तुम्हाला दिले जातात. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात तुम्हाला 20% अनुदान दिले जाते, म्हणजे 20,000 रुपये इतके. अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाच्या कालावधीमध्ये या योजनेचा लाभ दिला जातो. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. तर मित्रांनो, प्रत्येक योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तर लागतातच. तर आपण बघून घेऊया की कागदपत्रे कोणते कोणते लागत आहेत. तर ओळखीसाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे किंवा पॅन कार्ड पण असणं आवश्यक आहे. 7/12 जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास तहसीलदार उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याचे पासबुक, आपला मोबाईल नंबर पाहिजे आणि पास फोटो पाहिजे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024 अशा प्रकारे अर्ज करा. तर मित्रांनो, तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते सांगून घेतो. ऑनलाईन पद्धतीने पण करू शकता. मित्रांनो, या योजनेसाठी तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या माई सेवा केंद्रामध्ये जाऊन संबंधित योजनेची माहिती घेऊन तिथून तुम्ही अर्ज करू शकता, किंवा तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम